कारवाई व्हायला पाहिजे म्हणून असे त्यांनी आरोप केले. त्याच्याबद्दल आपलं म्हणणं काय? सर्वप्रथमतः आपल्या सर्वांना जय महाराष्ट्र. खरं तर हे विषय सगळे संपून गेलेले आहेत आणि हदगाव तालुक्याच्या या राजकारणातला हा सगळ्यात मी म्हणतो की अतिशय असं आतापर्यंत कोणी असं म्हणजे पर्सनल कोण्या गोष्टीवर असं कधी गेलं नव्हतं. हा विषय आहे जवळपास गेल्या महिन्यातल्या 27-28 तारखेचा, जे की टीव्हीवर किंवा बातम्यावर आलं 2 तारखेला आणि आज आता आहे 20 तारीख आणि हे आमदारांनी आणि माजी आमदारांनी हे विषय काढला 18 तारखेला. म्हणजे दरम्यानच्या काळामध्ये हे जवळपास 17-18 दिवस हे काय करत होते किंवा यांना तव्हा यांचं देशप्रेम कुठं गेलं होतं किंवा यांच्या जबाबदाऱ्या कुठं गेल्या होत्या मला माहित नाही. मधल्या काळामध्ये सेंट्रलचे अधिवेशन चालू होतं आणि स्टेटचे अधिवेशन चालू होतं. त्या काळात सुद्धा या लोकांनी कधी काही वाक्यता केली नाही. आताच का केली, कशामुळे केली, हे सगळे जे काही पातळी जी बोलायची आहे ती ओलांडली गेली. एक संविधानिक पदावर असताना बिनबुडाचे आरोप करणं किंवा मला वाटतं की संविधानिक पदावर असल्याच्या नंतर त्याची पूर्णतः माहिती घेतली पाहिजे. आपण काय बोलायला लागलो किंवा काय नाही बोलायला लागलो या संदर्भात समतोल असला पाहिजे. गुन्हा त्या मुलीवर देशद्रोहाचा दाखल झालाय का, तथाकथित जे तुम्ही बनता भागवत त्याच्यावर त्यांनी माझं नाव FIR मध्ये घेतलेलं आहे का, माझा संबंध कुठपर्यंत आहे, मी देशद्रोह करण्यासारखं माझं काही कोण्या बाहेर देशातल्या लोकांसोबत माझं ट्रान्झॅक्शन झालेलं आहे का, ह्या सगळ्या गोष्टी बाबी थोड्याशा लक्षात घेऊन बोलला असतं तर कदाचित वेगळा विषय झाला असता. पण निखळ काहीतरी एंटरटेनमेंट करायची, काहीतरी वक्तव्य करायचं आणि चर्चेत यायचं आणि दुसऱ्याची बदनामी करायची, याच्यापेक्षा दुसरं हे काही नाही आहे. सुरुवात त्यांनी केली, संपवणार आता मी आहे. आणि जी पातळी त्यांनी ओलांडली, जी बोलण्याची पातळी ओलांडली, त्याच्यानंतर आता बोलण्याची पातळी माझी सुद्धा ओलांडणार आहे. त्यामुळं आता मी जे काही बोलत ते त्यांच्या हिशोबाने जे ते बोलले त्याच हिशोबाने मी पण बोलत. आता आपल्या सगळ्याला विनंती आहे की एका एकाने मला त्यांनी विचारलेल्या प्रश्नाचं आपण प्रश्न विचारावे. त्यामुळं मी तुम्हाला त्याचं उत्तर देईन. आपण जे प्रश्न आता काय केला होता एका एकाने विचारलं तर मला सगळ्याला सांगता येईल. आणि माझं असं विनंती आहे की माझ्याकडे आहे त्यांनी काय काय बोललेलं आहे, पण आपण सगळेजण मुलाखतीला होतात. आपण जे काही प्रश्न त्यांनी जे काही माझ्यावर आरोप केले त्याचं मला खंडन करायचं आहे. त्या हिशोबाने मी एका टप्प्यावर करल. प्रथमतः तर मी आपल्याला सांगेन की वानखेडेला झालाय मुळियात आणि त्याचा किरम्या करायला बुळबुळ, याच्यापेक्षा दुसरं याला माझ्या मतानं काही याला दुसरं वाक्यता नाहीये. त्याच्याच भाषेत त्याला सांगायचं त्याला झालाय मुळियात आणि त्याचा किरम्या करायला बुळबुळ. त्याच्यामुळे आता हे अशा गोष्टी बेताल वक्तव्य करणारा हा माणूस आलाय. लोकांनी जनतेने मनातून आणि मतातून बाद केलेला माणूस आहे. त्यामुळे याच्यावर काही फार मला त्याच्यापेक्षा जास्त काही बोलायचं नाहीये. त्यांनी जे काही माझ्यावर आरोप केले ते मी नॅशनल न्यूजवर येऊन सांगितले, सगळी माझी मी क्लिअरिफिकेशन दिलेली आहे. त्यामुळे माझी अशी बदनामी करण्यापेक्षा आपण अगोदर त्याची सत्यता परतवा, काय आहे ते परतवा आणि त्याच्यानंतर बोला. मी काही लपून गेलेलो नाही, मी कुठं काय पळून गेलेलो नाही. अधिवेशन चालू होतं, अधिवेशनाला गेलो, तिथं सगळी मी नॅशनल कॉन्फरन्स घेतली, सगळी पूर्ण पत्रकाराशी करून माझी मी क्लिअरिफिकेशन दिली. त्याच्यानंतर एकाही पत्रकाराने मला नंतर पुन्हा अजून त्याच्यावर विश्लेषण कोणी मागितलं नाही. माझ्यावर FIR नाही, माझ्यावर त्याच्यामध्ये जे काही गुन्हा झाला असेल ते जे आंतरराष्ट्रीय जे गुन्हा दाखल होतात ज्याला देशद्रोहाचं म्हणतात त्या हिशोबाचं कोणतंही कृत्य माझ्याकडून झालेलं नाही आहे. आणि माझ्या घरात कसा ते बाई आली हे ते विचारत होते, तर मी तुम्हाला एक क्लिप दाखवतो, एक फोटो दाखवतो म्हणजे आपल्याला कळेल
की माझ्या घरात मी एक पब्लिक फिगर आहे, मी खासदार आहे, माझ्या घरात कोणी येऊ शकतं, कुठूनही येऊ शकतं. कोणाच्या माथ्यावर तर लिहिलेलं नसेल की कोण कसलं कोण आहे कोण कोण आहे. त्यामुळं मी पण हे जेव्हा झाली घटना त्यावेळेस मी थोडीशी त्याची माहिती घ्यायला सांगितली आमच्या काही माणसाला, आणि त्याच्यानंतर एक माहिती समोर म्हणजे मी जे म्हणलो होतो तुम्हाला की त्या बाईजवळ एक क्लिप होती की ती महाराजा एक जे रामभद्राचार्य महाराज होता त्यांनी त्याचा स्टेजवर सत्कार केलेला आहे त्या मुलीचा, आणि असं सांगितलं की ही IAS झालेली मुलगी आहे आणि ही अतिशय आमची चांगली भक्त आहे आणि ही चांगली हुशार आहे, असं तसं त्याने त्याचा सत्कार केलेला होता. त्याचाही क्लिप मी पाहिली आहे. ते त्या तिथल्या पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा त्याची रेकॉर्ड आहे. ठीक आहे. आणि माझ्या घरी कशी आली हे जे आपलं वक्तव्य होतं ना, त्याच्याबद्दल मी तुम्हाला फक्त एक क्लिप दाखवू इच्छितो. याला सांगायची गरज नाहीये. मला जिथं सांगायचं तिथं सांगल. आणि मला एक म्हणायचं आहे, प्रेस कॉन्फरन्स घेऊन मी जिथं देणार आहे, मी जिथं लेखित देणार आहे, मुख्यमंत्र्याला देणार आहे, गृहमंत्र्याला देणार आहे, केंद्राच्या गृहमंत्र्याला देणार आहे. अरे दे की, तिथं प्रेस कॉन्फरन्स घेऊन कोणाला सांगालास? देऊन टाक ना, तुला जे द्यायचंय ते दे ना. आणि तिथं बसलाय गृहमंत्री, अरे आला सटवा, या 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 हा दे ना. त्यांच्यावर सरकारवर सुद्धा आरोप केले त्यांनी की सरकारनं पाठीशी कसं घातलं. एखादा मुस्लिम जर खासदार झाला असता, मुस्लिम खासदार किती बेताल वक्तव्य आहे. म्हणजे ते बाबूराव मी बोललेला फायला असा शाहू वानाचा, त्याला वान नाही तर आपल्याला गुण लागले त्याला बी, की त्या म्हणू लागला की मुस्लिम जर असला असता तर याला तातडीने अटक केलं असतं. म्हणजे तुमच्या मनानं की देशातल्या मुस्लिमला कोणालाही तुम्ही म्हणशाल, कोणावर आरोप झाली तर असं सरकार त्यांना मदत टाकतं आणि त्याला आतंकवादी घोषित करतं किंवा त्याच्यावर केसेस करतो किंवा त्याला मदत घालतो. हे कुठल्या कुठली पातळी गाठवत आपण? म्हणजे काय हे पद्धत कोणती चालली आहे? तलाव हॉटेलवर उद्धव साहेब ठाकरे सुद्धा त्या ठिकाणी आले होते, त्या महिला भेटले होते असा आरोप त्यांनी केला. मला काय म्हणायचं आहे की हे जे लोकांची अशी कोणाचीही बदनामी करायले, हे बोलण्याच्या अगोदर कदाचित थोडस तरी त्यांच्याजवळ काही ना काही ते बाबूराव म्हणले की त्यांच्याजवळ अजून आलं नाही किंवा येणार आहे. मी पण आता याच्याबद्दल मी या दोघांवर मी मानहानीचा दावा करणार आहे. आणि तलाव हॉटेलच्या मालकाला सुद्धा मी विनंती केली की तू बी कर, कारण त्या तलाव हॉटेलला मी पूर्ण रजिस्टर शोधायला लावलं. मला कधीतरी भविष्यात आयुष्यात तिथं आले असेल तर असं नाव आहे का? पण कुठल्याही प्रकारचं तसलं नाव नाही आहे किंवा तिथं ते गेलेले नाही आहेत अशी त्याच्याकडे तरी नोंद नाही आहे. मी आतापर्यंत त्या तलाव हॉटेलला 3 ते 4 वेळा गेलो. 3 ते 4 वेळा कोण्या ना कोणत्या कार्यक्रमासाठी गेलो. उद्धव साहेब आले त्यावेळेस गेलो. त्याच्या व्यतिरिक्त मी कधीही तिथं थांबलेलो नाहीये. कार्यक्रमाच्या व्यतिरिक्त मी अर्धा तास सुद्धा तिथं बसलेलो नाहीये. आणि हे त्यांनी सिद्ध करावं, नाहीतर मीडियापाशी येऊन माफी मागावी. नाहीतर मी ज्यांना असं सोडणार नाहीये. कुणाची फुकट बदनामी करण्याची गरज नाहीये. आणि हे जे सांगतायत ना की नागेश पाटील कोणालाही काही देत नाही, आपल्या सगळ्याला माहिती आहे. मी जे काही करत असेल ते सगळं उघड श्रुत आहे. मी काय हरिश्चंद्र नाहीये. मी कधी म्हणलो नाही मी हरिश्चंद्र आहे म्हणून. मला हरिश्चंद्र बनायचा शौक सुद्धा नाहीये. मायबापाच्या पुण्याने मी सगळं व्यवस्थित आहे. मला जे काही बरं वाटते, ज्याची मदत करावी वाटते त्याची नक्की करतो, पुढेही करत राहील. ही घटना घडली म्हणून मी काही थांबणारा नाहीये. आणि हे जे सांगायला लागलेत की म्हणजे हसू आपण स्वतः दात काढायचे करायचं नाही. हे कॉमेडी शो बस झाला, दुनियाला सगळ्यालाच माहीत झालं. आणि बाकीचं लोकांचं तर सोडा, पण बाबूराव जेव्हा पहिला उभा टाकला तेव्हा सुद्धा मी त्याच्यासाठी सुद्धा 50 लाख रुपये खर्च केलाय, 10 ला सांगितलंय. आणि आजही सांगतो, त्याच्या जवळच्या कार्यकर्त्याला माहित आहे, माझ्या कार्यकर्त्याला माहित आहे, सगळ्या तालुक्याला माहित आहे की तुझ्यावरही सुद्धा उपकार आहेत माझे. तुझ्यावर सुद्धा मी खर्च केलाय आणि या वानखेडेवर सुद्धा मी केलाय. या वानखेडेच्या इलेक्शन मध्ये सुद्धा मी लाखो रुपये घातलेत. पण यांनी कोणाच्या कणगळीवर मुतून सुद्धा बाटले नाहीत. हे जे बाबूराव सांगते की ते फिडिकल सांगते, हे पूर्णपणे माझ्या कॉपी करतात. या तालुक्यामध्ये सगळ्यात अगोदर जर कोणती गोष्ट जर आरोग्य शिबिर घेतला असेल
तर नागेश पटाने घेतलं 11 दिवसाचं घेतलं तब्बल, आणि जवळपास 700-800 ऑपरेशन केले. हे निश्चित डोळ्याचे ऑपरेशन नव्हते. हे बाबूराव जे करायले ना, ते प्रत्येक वेळेस दरवर्षी पक्ष हे वरचे लोक आरोग्याची शिबिर पाठवत असतात आणि ते फक्त हे घेत असतो. स्वतःच त्याच्या सोबतचं काही नाहीये. हे पक्षाला दिलेले लोक आहात आणि त्या लोकांना घेऊन हे आपल्या तालुक्यावर हिंडत असतो. याच्यापेक्षा जास्त पेशंट तर त्या कोळीच्या त्या कदम, काय नाव कदम त्याचे आपले, कोळीचे कदम, ते आपल्या जे देशी कदम यांच्यापेक्षा जास्त लोकांना हॉस्पिटलला नेलेलं आहे. हे काही उगा आपलं उठलं बरा आहे, आम्ही काही बोलणार झालो ठीक आहे. मला हे वैयक्तिक अशी टीका करणं आवडत नाही. मी कुणाचाही मी आतापर्यंत कुणाचे खोलात असं वेगळं गेलेलो नाहीये आणि मला खोलात जायचा मला भाग पाडू नका. मी तुम्हाला सांगतो, मी या दोघांना सांगू इच्छितो की मला तुमच्या खोलात जायला भाग पाडू नका. वानखेडे साहेबाला तर मी सांगेल की मी अजून वाड्यावर गेलो नाही, मी अजून कैलास शेठच्या दुकानापासून काही गेलो नाही, मी हायवेवरही गेलो नाही. मला छेडू नका. माझ्याकडे पुष्कळ आहे अजून काय. तुम्ही माझ्या वैयक्तिक जीवनावर जाऊ नका. तुम्हाला काय करायचं ना बिलकुल करा, कर नाही तर डर नाही. मी कोणत्याही अशी देशाला किंवा समाजाला माझ्याकडून अपेक्षित नसलेली गोष्ट कधीही केली नाही, भविष्यातही करणार नाही. पण जर कोणाची मदत करणं याला जर तुम्ही क्राईम म्हणत असाल तर मी हे क्राईम करत राहील, माझ्या हिशोबाने करत राहील. मला जेव्हा वाटते मला देवानं जर या पदावर बसवलं असेल, मला जर समाजानं या पदावर बसवलं असेल तर मी काहीतरी चांगले कृत्य केले असतील म्हणून बसवलं असेल. आणि तुम्हाला जर वानखेडे हे जर पाळी आली असेल ना तर हे तुमच्या तोंडानं आणि तुमच्या कर्मानं पाळी आलेली आहे. अरे कोणाची रुपयाची पट्टी तुम्ही कधी फाडली नाही. लोक तुमच्याकडे पट्टी मागायला आता येणं बंद केलं. जेव्हा तुमच्याकडे पट्टी मागायला आले तेव्हा तुम्ही त्याला बसून इतकं बोलून 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 गाबन केलं, त्याच्या कानातून रक्त निघायला लागलं. ते मला बापू पट्टी देऊ नको, मला सोड, येथून जाऊ दे. कोणालाच पट्टी कधी तुम्ही दिली नाही. काय गोष्टी करता तुम्ही, दुसऱ्याला सांगताय. दुनिया सगळ्याला माहित आहे की तुझ्यापाशी कणगळीवर मुतत नाहीस, तू पट्टी कोणाला देणारस. आणि तुम्ही आम्हाला सांगायला लागले कोणाला दिली काय काय नाही ती. अरे माझं तर माझ्या वाईवडिलाच्या पुण्याने मी तर पहिलेच सोन्याचा चमचा घेऊन जन्मलो, मी तर घेईल. अरे तू रोड कारकून होता, विसरू नको. रोड कारकून होता, मला बोलायला लावू नका. विनंती आहे, हे बोलायची मला सवय नाही, माझ्या संस्कार नाही. पण हे पहेल केली तर मला बोलावं लागेल. साहेब, दत्तपट्टी जमीन तुम्ही घशात घातली असा सुद्धा आरोप त्यांनी केलाय, कसं पाहताय? हे आज जे दत्तभक्त बनायलेत ना, आता हे दत्तभक्त बनायलेत की नाही, एका काळामध्ये याच मंत महाराजाला सळो की पळो करून सोडलेला हेच माणूस वानखेडे. जबरदस्तीने येतली जमीन त्याला द्यायला लावली, पंडितरावच्या अंगावर मारायला गेला. त्या पारवाडीच्या जमिनीमध्ये लाख अडचणी आणल्या, लाख अडचणी आल्या. आज यांचे ते मशिहा बनलेले आहेत. का तर या हदगाव शहरामध्ये बरेचसे दत्तभक्त आहेत आणि आज त्याला ते बापू आठवायला लागला. आज त्याला ते दत्त मंदिरातली मूर्ती आठवायला लागली, अभिषेक करायला चालले. अरे जेव्हा आम्ही येतं दत्त याग केला तेव्हा याच जनतेला हे म्हणले, आले गाड म्हणजे दस्ती घ्यायला, पिस घ्यायला, अरे कुठे म्हणले गारत्यान फिरत्यान घेऊ. हेच होतं म्हणणारे लोकांच्या टिंगल्या करायला हेच होते ना. आता हे चालेल त्याचा अभिषेक करायला. अरे तुम्ही दत्तात्रयाची पायरी चढली नाही कधी, आज या मतदानामुळे तुम्ही चढले, आज त्याचा मशिहा बनायला लागले. अरे आम्ही तर पहिल्यापासूनच आहोत दत्त मंदिराचे, काय त्यात आजपासून आहे. आम्ही दत्तपंथीच माणसं आहोत, आम्ही तर गेलेले आहोत. आणि तुम्ही जे म्हणता आरोप केलाय, सगळे आरोप बिनबुडाचे. तर मी कोणतीही देवाची जमीन बळकवलेली किंवा हडपलेली नाहीये. जशी आज इथं आपल्या समाज कल्याणला जमीन दिलेली आहे, दत्तात्रयाची इथं दत्तात्रयाची बर्डीची जमीन मोठ्या प्रमाणावर आहे, आजूबाजूला आहे. त्यामुळे सरकारी कामकाजाला, शासकीय कामकाजाला कुठं कुठं दिली असेल, कोण्या संस्थेला दिली असेल, मला वैयक्तिक माझं काही दिलेलं नाहीये. इथं जी जमीन शाळेला दिलेली आहे ती 1990च्या दशकामध्ये, 85 ते 90च्या दशकामध्ये रीतसर कॉलेजच्या फंडातून त्यांच्या अकाउंटवर 1 लाख रुपये देऊन दान जमीन ती संस्थेला दिलेली जमीन आहे.
काय मला वैयक्तिक दिलेली नाहीये, ते काय मला काही अधिकार त्याचा काय नाही. ती स्वस्तीला दिलेली जमीन आहे. आष्टीची जी जमीन मला दिलेली आहे ते मी बाजप्ता कॅश माझ्या ऊसाच्या पैशातून 17 लाख रुपये देऊन एक मुस्त 10 वर्षासाठी ती जमीन मी केलेली आहे. ते दत्तबर्डीची जमीन अशी या हदगाव तालुक्यामध्ये 10 ठिकाणी असेल, ते 10 ठिकाणी स्वतः करत नाहीत, कोणाला तरी लावतात. माझ्या शेजारी जमीन आहे आणि त्यामुळे मला बापूनं स्वतः बोलून घेऊन सांगलं होतं. त्यांना पैशाची नड होती, अडचण होती आणि त्यांनी सांगितलं की बाबा मला एकमुस्त पैसे पाहिजेत साहेब, आणि लोक वर्षाच्या वर्षाला पैसे देतात आणि मला काम आहे. मी तरी नको म्हणलं तरी महाराजांनी मला म्हणले बाबा तुम्हाला नाहीतरी मला पैसे द्यावे लागतील कारण मला काम आहे. मी तिथं ते मंदिराचं बांधकाम काढलेलं आहे. त्यामुळं मी जमीन ते घेतलेली आहे. मला काही ते काही ठेवून घ्यायची नाही आहे, मला ती काही करून घ्यायची नाही आहे, मला ते परवडणं सुद्धा झाली. पण तरीही त्यांच्या आग्रहापोटी मी ती जमीन तिथे घेतली आहे. 17 लाख रुपये कॅश दिलेली आहे मी आणि त्याची माझ्याकडे पावती सुद्धा आहे. तिथं त्याची रजिस्टरला नोंद सुद्धा आहे. त्यामुळे हडपायची फिडपायची भाषा यायला करायची गरज नाही. आणि बाबुरावनं तर बिलकुलच करू नये. बाबुरावला बोलायचं कामच नाही आहे. मला तुम्हाला सांगतो, मला नाव माहित नव्हतं म्हणून मी लिहून घेतलं. कोळी येथील मनोज जोशी या व्यक्ती व्यसनाधीन होता. त्याच्याकडून जबरदस्तीनं त्यांनी ती जमीन घेतली. ते काल मेला, आत्महत्या केली त्यांनी. ते मेला मात्र यानं त्याची जमीन हडपली. मी तुम्हाला सांगतो यांनी माझ्या सगळ्या गोष्टी करावा. आणि हे उदाहरण द्यायला एक ते कुठलं बॉयलर फाटलं, मी त्याला जाऊन तिथं जाऊन पैसे देऊन आलो. मी माझ्या परीनं मी काय द्यायचं ते आलो. ते का दिली? मी इथं नव्हतो, मी या परिसरात नव्हतो. तो आष्टीचा माणूस होता आणि आष्टीचा माणूस होता म्हणून बाबुराव तिथं गेला. हे न्यूज करायसाठी कार्यक्रम केलेला होय. नाही तर येरी तूही कोणाच्या कणगळीवर मुतत नाही बापू. लई काही लोकांना ज्ञान सांगू नको. हे हदगाव तालुका होय. लई लोकांना मोठ्या भरोशानं लई तू शाहू चांगला माणूस म्हणून निवडून दिलाय. चांगला राय, बरं राहील. हे हदगाव तालुका आहे तर बरेच दिग्गजानं काम केलंय आणि बऱ्याच दिग्गजाला घराकडे बसवले. इथले लोक इतके चुत्या नाही तर तितका चुत्या बनवायचा प्रयत्न करू नको. नागेश पाटील का आहे, हे बाबुराव काय, वानखेडे काय, या सगळ्याला माहिती आहे. त्यामुळे अशा संभ्रम तयार करून कोणाची विनाकारण बदनामी करू नका असे आपल्याला माझं शेवटचं सांगणं आहे. तुमच्या कच्चे चिट्टे मायापाशी खूप हात, जगा, दुसऱ्याला जगू द्या, व्यवस्थित राहा. आमचं काही दुमत नाही तुमच्या कोण याच्यावर. निवडून आले चांगला आहे, तुमच्या नशिबानं आले बरा आहे, चांगला आहे. आणि बाबुराव तू तर कसाच निवडून आलाय, तुला ईव्हीएम न निवडून दिलंय, समजलं का? नीट राह बापू, नीट राह, चांगलं राहते तर चांगल्या सगळ्या गोष्टी होतील, काही दुमत नाही. आणि वानखेडे हे पुन्हा आयुष्यात किंवा भविष्यात या हदगाव तालुक्याच्या पटलावर पुन्हा कधी येणार नाहीत, हे गॅरंटी आहे. आणि हे तुमच्या तोंडालाच आहे, दुसरं कशालाच नाहीये. माझ्यावर कुठल्याही प्रकारचा दत्तात्रेयाची असो की कोण्याही देवाची जमीनची असो, आपल्याला जर अजूनही काय म्हणायचं असेल विचारायचं तर मला विचारा. पण या जमिनीमध्ये मी कुठल्याही प्रकारचा, मी देवाला देणारा माणूस हो, मी घेणारा माणूस नाहीये. आणि हे येणं किती बोंबलून सांगलं तर लोकांना माहित आहे आणि त्या देवालाही माहित आहे. येणं किती बोंबलं म्हणून काही फरक पडणार नाही. युवासेनेचे नेते कृष्णा पाटील यांनी काल पट्टी जाहीर केली, पट्टी सुद्धा दिली नाही असा आरोप करतायत. तसं पाहता याच्याकडे मला वाटतं कृष्णा पाटील काल बोललेत. त्यांना म्हणलं होतं मी थांबा नका बोलू, पण त्यांच्यावर स्वतःवर आरोप झाल्यामुळे ते तुम्हाला सगळ्याला बोलून घेऊन सांगितलं. आणि मी म्हणून आता हे जे आणून दिले आपण पाहू शकता इथे, हे माझ्या आईने घेऊन ठेवलेली चांदी आहे. त्या सुद्धा दत्तभक्तच होत्या आणि डायरेक्ट पैसे स्वरूपामध्ये आम्ही कधी डिक्लेअर केलेच नव्हते. ती चांदी घेतली होती आणि हीच चांदी आम्ही त्यांना सुपूर्द करणार होतो. आणि ही अक्षय तृतीयाच्या दुसऱ्या दिवशी मी स्वतः जाऊन बर्डीला सहपरिवार सहकुटुंब नेऊन सुपूर्द करणार आहे. तोपर्यंत काही जमणार नाही. काही रीती आहेत, काही आमच्या पाटील घराण्याच्या पद्धती आहेत, त्या पद्धतीप्रमाणे आम्हाला चालायला लागतं. तोपर्यंत ही चांदी अनामत आहे, आमच्याकडे सुखरूप आहे. त्यामुळे खासदार साहेबांनी चिंता करायचं कारण नाही. ही 1.25 किलो चांदी आहे, प्लस त्यावर एक सिक्का आहे. हे सुद्धा वेलविश म्हणून ठेवलं जातं, म्हणजे त्याच्यासोबत ते ठेवलेलं आहे त्याच्यावर. ही अशीच चांदी आमच्या आईने घेऊन ठेवलेली आणि ही अक्षय तृतीयाच्या दुसऱ्या दिवशी आम्ही सहकुटुंब सहपरिवार जाऊन त्या ठिकाणी सुपूर्द करतो.
अजून एक आरोप केला साहेब माजी खासदार साहेबांनी की अमित शहा साहेब आणि तुमचं आज किंवा उद्या तुम्ही बीजेपी मध्ये जाणार आहात. नाही, ते मी ठरवेल, तुम्ही ठरवायची गरज नाही आहे. मी काय करायचं आणि काय नाही करायचं. अमित शहाचे संबंध माझ्यासोबत आता नाही तर तुमच्या सगळ्या पत्रकार मंडळीला सुद्धा माहीत आहे. मी त्या सभागृहामध्ये आहोत, त्या सभागृहाचे आमचे माननीय तिथं मंत्री महोदय आहेत, राज्याचे देशाचे गृहमंत्री आहेत, आणि मी जर त्या सभागृहात असेल तर माझे संबंध असतीलच. त्यात काय वेगळं सांगायची गरज आहे. आणि मला कशाला वाट लावायले बीजेपीत? अजून तुमचा बाप होऊन मी तर वापस येईल ना. काहाला वाट लावायले? राहू द्या की गुन्हानं. हा ते तर बरं सुखी राहा की गुन्हानं. आम्हाला काय आला जिथं राहू दे की, जिथं हाव तिथंच बरं आम्ही. आमदार कोळीकरांनी असं सांगितलं की व्हाईट मनी आपल्याला दिसते 1 लाखच्या वर, अजून ब्लॅक मनी किती दिला असं घ्यायची पण चौकशी करते. हे बा काय झालं माहिती आहे का, मागं एक त्यांनी माझ्यावर वक्तव्य केलं होतं, जे ते काय आहे, आजकाल बेताल वक्तव्य करायला लागलेत. म्हणून मी सांगायला लागलो की मी कधी पहल केली नाही. त्याने मागच्या वेळेस सुद्धा मला एक आरोप केला. आता हे तुमचा आरोप केला की मी मागं म्हणजे असं ब्लॅक मनी मी किती त्याला असेल किंवा नाही असेल ते तिथं चौकशीमध्ये त्या महिलेची बरं. आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो, त्या महिलेवर आता हे नंतर मी एका मिनिटात बोलतो, कारण यांनी काही चौकशीच केली नाही. कट करून घेतात. ते चौकशीच केलेली नाहीये त्याची. त्या जे म्हणालेत ना, हे माझा म्हणजे कोणता ब्लॅक मनी आणि व्हाईट मनी मी दिलेली, ते त्या महिलेवर आताची स्थिती काय आहे, तिची FIR मध्ये काय आहे, तिला देशद्रोहाचा गुन्हा दाखल झालाय का नाही झालाय का काय झालंय याची चौकशी त्यांनी नाही केली आहे. तर आजच्या घडीला तिची चार्जशीट फ्रेम झालेली आहे. ती आता MCR मध्ये आहे. तिच्यावर कुठल्याही देशद्रोहाचा कुठला दाखल झालेला नाहीये. त्या कुठल्याच त्याच्यातून सिद्ध झालेलं नाहीये की ते देशद्रोह आहे किंवा ते पाकिस्तान अफगाणिस्तानचा विषय नव्हता. अफगाणिस्तानचा जो माणूस आहे तो 15-20 वर्षापासून रेफ्युजी आहे आणि तो औरंगाबादला संभाजीनगरला तो एक फ्रुट्सची दुकान चालवतो आणि वास्तव त्याचं 15 वर्षापासून तिथं आहे आणि ते फ्रुट्सचं दुकान असल्यामुळे त्यांचे संबंध आहेत असं त्याचं मत आहे. माझा त्याच्याशी कुठल्याही प्रकारचं घेणं नाही. ते कोण आहेत काय नाहीत मला माहित नाही. आणि जे पाकिस्तानचा त्यांचा कोणी पाहुणा म्हणतात ते पाहुणा खरा आहे आणि त्याचं कुठल्याही प्रकारचं अशा गोष्टीमध्ये जे देशद्रोहाच्या किंवा कोण्या आतंकवाद्याच्या त्याच्यामध्ये त्याच्या लिस्टिंगमध्ये किंवा त्याच्यामध्ये त्याचं नाव नाही असं त्याच्या निष्कर्षात आलेलं आहे असं मला तिथल्याच एका अधिकाऱ्यांनी मी ज्यावेळेस चौकशी केली त्या गोष्टीची मला सांगितलेलं आहे की ती MCR झालेली आता बाई. त्यामुळं आणि माझा जो काही तुम्ही विषय चाललाय की मी असे किती दिले तसे किती दिले, मी अजूनही सांगतो तुम्हाला की ते एकच नाही, मी बऱ्याच जणाला असं कधी माझ्यापाशी कोणी आलं माझ्या खिशात जर असतील तर मी देत असतो. हे पुढच्या कोणाच्या माथ्यावर लिहिलेलं नसते की हे कोण्या इंटेन्शन आलं, हे काय कोणत्या प्रकारचा माणूस आहे, चांगला आहे वाईट वरतीचा आहे की चांगल्या वरतीचा आहे. तुम्हाला एक उदाहरण देतो. माझ्या घरामध्ये रोजचं कोण ना कोणतरी भगवा कपडा घालून इथे येतो. माझ्या घरामध्ये CCTV मदत लावलेली आहे. माझी पत्नीचा आत्ता पसरोकचा रेकॉर्ड आहे की तिनं CCTV मध्ये कोणी बाहेर आलेलं पाहिलं तर तिला एक दस्ती 100 रुपये दिल्याशिवाय, त्याला चहा पाजल्याशिवाय, त्याला खाऊ घातल्याशिवाय आतापर्यंत जाऊ दिलं नाही. आमचा शिपाई 10 आमच्या बायकोला सांगत होता की बाई हे भगवा कपडा घालून आलं, मात्र तुम्ही आता 100 रुपये दिले की हे पियाला जाते. तरी माझी मिसेस म्हणायची की त्याला तिकडे जाऊन काही करू दे, मया येतं भगवा कपडा घालून आलाय, मया दारामध्ये आलाय तर मी त्याला देणार. तर ते पुढे जाऊन काय करतील आणि काय नाही करतील माहित नाही. पण ज्या वेळेस आपल्याकडे येते कोणी, जर देवाच्या दयेनं तुमच्या खिशात असतील तर दिले पाहिजे आणि द्याचं दानत्व तुमच्यामध्ये असलं पाहिजे. मला जे योग्य वाटलं ते मी गोष्टी केल्या. त्याच्यामध्ये मला कुठल्याही प्रकारचा म्हणजे हे नाहीये, कोण्या प्रकारची मला गिल्टी नाहीये. गावातल्या मंदिराचा कळस कळला नाही आणि गावातल्या गावाच्या बाहेर पाऊस बाबा ते काल अशी हे न्यूज आल्या आमच्या गावातल्या लोकांना व्हिडिओ करून मला पाठवला आणि माझ्या मनानं काय लोकांना पाठवला की काय मला माहित नाही. पण ते जर असलं तर दाखवा जर असं तर. माझ्या लोकांनी सांगितलंय आणि तुम्हाला मी एक सांगतो
माझ्या गावामध्ये, माझं गाव म्हणजे माझा भूषण आहे, माझं नाव आष्टीकर आहे. त्या आष्टी गावामुळं माझं नाव आहे, माझ्या वडिलाचं नाव आहे. माझ्या गावावर माझं खूप जास्त प्रेम आहे आणि लोक माझ्यावर खूप जास्त प्रेम करतात गावातले. माझ्या गावात काय करायचं आणि काय नाही करायचं हे त्यांनी मला सांगायची गरज नाहीये. वानखेडे साहेबांना पडताळणी केली पाहिजे की तुमच्या गावात तुम्ही काय करायले पहा. तुमच्या गावातला सरपंच तुमच्या विरोधातला निवडून आलाय, मला सांगू नका. मी माझ्या गावातल्या सगळ्या मंदिराचे कामं केलेत, सगळ्याचे कामं केले. माझ्या गावामध्ये 4-5 मंदिरात 4-5 मंदिराचा एकाच वेळेस मी कळस केलाय आणि पूर्णपणे मी केलाय. रहिवासी आहे आणि त्या दत्त मंदिरामध्ये 83ला माझं आगमन झालं. ते चालू असायचे, अलग लक्षात नाही. आणि यातलं ते अन्नदान आहे किंवा याला जे खर्च लागल ते आमच्या नागेश पाटलांना बऱ्याच याच्यापाशी आमच्या पुण्याचा वाटा घेतलेला आहे आणि बरेच त्याने अशा प्रकारची आम्हाला या ठिकाणी मदत केली. आणि चातुर्मास समाप्तीला पण त्यांच्या वडिलापासून आमची चातुर्मास समाप्ती त्याच्याच मार्फत होत होती आणि खूप अशा प्रकारचे त्या समाप्तीला अन्नदान करायचे. जवळजवळ केव्हा 4-5 हजार माणूस, 4-5 हजार माणूसही जेवायला राहायचं किंवा पुण्या समाप्तीला 2000 राहायचं. म्हणजे असे बरेच त्यांना अशा प्रकारचा आम्हाला त्या ठिकाणी आम्हाला मदतीचा वाटा केलेला आहे. आणि त्या ठिकाणी जे बांधकाम झाले ते बी त्याच्याच आधिपत्याखाली झालेलं बांधकाम अशा प्रकारचं आमच्या गावातून अशा प्रकारचं किंवा आमच्या नागेश पाटला तर्फे पूर्ण अशा प्रकारचं काही त्या ठिकाणी झालेलं आहे. आणि आतापर्यंत पण त्या ठिकाणी बांधकाम चालू आहे आणि त्यांचंच चालू आहे, त्यांच्याच तर्फे चालू आहे, त्यांच्याच हाताने चालू आहे. हेच त्या काय देतात, कुठून काय करतात ते आम्हाला काही माहित नाही, पण आतापर्यंत काम चालू आहे. दुसरी गोष्ट, आमच्या नागेश पाटलानं फार मोठा एक कार्यक्रम केला. कारण भयान अशा प्रकारचा मोठा सप्ताह केला आणि सप्त्यामध्ये 4-5 मंदिरावर त्यांनी कळसाची उभारणी केली. त्या कळसाला, त्या कार्यक्रमाला किंवा त्या कार्यक्रमाला येणाऱ्या काही अशा प्रकारच्या लेखीबाळी सर्व खर्च त्याच्याच पाठीमागे होता आणि त्यानेच केला. अलग लक्षात घे. असं त्याच्या खूप पुण्याचा वाटा अशा प्रकारचा आहे माझ्या, अलग लक्षात घे. आता आमचं 2 ठिकाणी 2-3 ठिकाणी मठ आहे. आता तिथून काही आमचा बरेचशाळ्याला मठ आहे अशा प्रकारचा आणि त्या बरेचशाळ्यात पण त्यांना अशा प्रकारचा अन्नदानाचा आम्हाला काही मदतीचा वाटा खूप केला अशा प्रकारचं माझ्या बाबा. तर त्यांच्या वडिलापासूनच अशा प्रकारचं हे देणगीचं, पुण्याचा किंवा अन्नदानाचा वाटा सुरुवात आहे. हे आतापर्यंत चालू आहे. आतापर्यंत आष्टीच्या मठामध्ये त्याच्याच मार्फत काम चालू आहे.